श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आपण महादेवाला प्रिय असणाऱ्या 11 पवित्र वस्तू आपण त्यांना अर्पण करणार आहोत. आता श्रावण महिना येत आहे. आपल्याला या आध्यात्मिक आपल्या परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र असा महिना आहे. या महिन्यात अनेक भक्त सोमवारचे व्रत करतात, शिवलिंगावर अभिषेक करत असतात, महामृत्युंजय मंत्राचा जप करतात आणि मनोभावे भगवान शिवाची पूजा देखील करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की श्रावण महिन्यात महादेवाला काही विशिष्ट वस्तू अर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या वस्तू श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने शिवलिंगावर आपण अर्पण केल्यावर महादेवाची कृपा आपल्यावर अखंड होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात की ज्या खूप पवित्र आहेत. तर या वस्तू आपल्याला अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, पूजा करताना तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. जर तुम्ही भगवान महादेवाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये ओम नमः शिवाय असे लिहायला अजिबात विसरू नका. बेलपत्र पहिली वस्तू आहे बेलपत्र. बेलपत्र महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्व आहे. शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना मनात भगवान शिवांचे स्मरण करावे आणि ओम नमः शिवाय म्हणून किंवा हर हर महादेव म्हणून हे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करताना ते शक्यतो स्वच्छ असले पाहिजे. पाणी भगवान शिवाला जल अभिषेक करणे ही अत्यंत साधी आणि भक्तिपूर्ण पूजा मानली जाते. श्रावण महिन्यात अनेक भक्त दररोज किंवा विशेषतः सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करत असतात. सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करताना मन शांत ठेवावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पूजेमध्ये वस्तूपेक्षा श्रद्धा आणि भक्तिभाव खूप महत्वाचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तिसरी वस्तू म्हणजे दूध. शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः श्रावण महिन्यात अनेक भक्त दुधाने अभिषेक करतात. दूध अर्पण करताना भगवान शिवांचे स्मरण करावे, मनातील इच्छा त्यांच्या चरणी अर्पण कराव्यात. जर तुम्ही दूध अभिषेकासाठी वापरत असाल तर ते स्वच्छ आणि शुद्ध दूध असावे. दही सुद्धा शिवपूजेमध्ये अभिषेकासाठी वापरले जाते. परंपरेनुसार दह्याने शिवलिंगाचा अभिषेक करून भगवान महादेवाची प्रार्थना केली जाते. दही अर्पण करताना मनात कोणताही अहंकार न ठेवता आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. मधाचा अभिषेक करण्याची पूजेमध्ये परंपरा आहे. मध अर्पण करताना आपल्या जीवनातील प्रेम, गोडवा आणि सकारात्मकता राहावी अशी प्रार्थना भक्त करत असतात. मात्र अभिषेक करताना आवश्यक तेवढाच मध वापरावा आणि पूजा झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचे आहे. धोत्र्याचं फूल किंवा फळ भगवान शिवाला अर्पण करण्याची खूप परंपरा आहे. अनेक शिवभक्तांमध्ये आहे. महादेवाला धोत्र्याचं फूल प्रिय असल्याची धार्मिक मान्यता आहे. म्हणून श्रावण महिन्यात शिवपूजा करताना उपलब्ध असलेल्या श्रद्धेने धोत्र्याचे फूल अर्पण केले जाते. आकडीचे फूल म्हणजे आकाचे फूल सुद्धा शिवपूजेमध्ये अर्पण केले जाते. महादेवाच्या पूजेमध्ये या फुलाला विशेष असं स्थान दिलेलं आहे. फूल अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असे स्मरण करायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. चंदन भगवान शिवाला चंदन अर्पण करण्याची परंपरा आहे. चंदनाचा सुगंध वातावरण प्रसन्न करतो आणि पूजा अधिक भक्तिमय बनवतो. शिवलिंगावर चंदन अर्पण करताना प्रेमाने ओम नमः शिवाय म्हणा. साधी फुले महादेवाला स्वच्छ
आणि सुगंधी फुले अर्पण करायची आहे. फुलं मोठे किंवा महाग असण्याची गरज नाही. मनामध्ये श्रद्धा असणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या घराच्या अंगणात उपलब्ध असलेले स्वच्छ फूल सुद्धा भक्तिभावाने अर्पण केले तर पूजा मनापासून ही आपल्याला पूजेचं फळ मिळत असतं. अक्षता अक्षता म्हणजे तांदूळ. अक्षता अर्पण करण्याची परंपरा अनेक हिंदू पूजेमध्ये आहे. शिवपूजेमध्येही स्वच्छ अक्षता श्रद्धेने अर्पण केले जातात. अक्षता अर्पण करताना आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि शांतीसाठी तुम्हाला भगवान महादेवाकडे प्रार्थना करायची आहे. महादेवाची पूजा करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे. भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या वस्तूंची किंवा खर्चिक पूजेची आवश्यकता अजिबात नाही. शिवाला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे भक्ती. तुमच्याकडे दूध नसेल, गंगाजल नसेल, फुलेही नसतील, तर साधे स्वच्छ पाणी घेऊन जा आणि ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर जल अर्पण केले तरी मनापासून केलेली भक्ती महत्वाची आहे. तरी देखील तुमच्यावर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात पूजा करताना आपले मन स्वच्छ ठेवणे, कोणालाही त्रास न देणे, चांगले विचार ठेवणे आणि शक्य तितके सात्विक आचरण करणे यालाही खूप महत्त्व आहे. पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावीत, घरातील देवघर किंवा शिवलिंगाची जागा स्वच्छ करावी. सर्वप्रथम भगवान गणेशाचे स्मरण करावे, त्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. त्यानंतर आपल्या श्रद्धेनुसार दूध, दही, मध किंवा गंगाजलाने अभिषेक करून नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्वच्छ करावे. बेलपत्र, फुले, अक्षता अर्पण कराव्या. धूप, दीप लावावा. शेवटी शांत मनाने भगवान शिवशंकराचा मंत्र जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे किंवा हर हर महादेव हे देखील तुम्ही म्हणू शकता. यानंतर महादेवाची आरती करून आपल्या मनातील इच्छा आणि अडचणी त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहे. आता सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे श्रावण महिना हा केवळ पूजा करण्याचा महिना नाही, तर आपले मन भगवान शिवांच्या चरणी जोडण्याचा काळ आहे. आपण किती वस्तू अर्पण केल्या यापेक्षा आपण त्या वस्तू अर्पण करताना आपल्या मनामध्ये किती श्रद्धा होती हे महत्त्वाचे आहे. म्हणून श्रावण महिन्यात शक्य असेल तेव्हा भगवान शिवाचे, महादेवाचे स्मरण करा आणि तुम्हाला जर शक्य झाले तर शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करा. एकदा तरी तुम्ही या पूर्ण महिन्यात शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. नाही झाले तर 11वा अध्याय तरी सोमवारी तुम्हाला वाचायचा आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महादेव आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता घेऊन येवोत ही भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या शिवभक्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असे लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.